26 नोव्हेंबर 2020 हा 71वा संविधान दिवस आहे. भारतीय प्रजासत्ताक 1950ला झालं, पण संविधान समिती ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम सुरू केलं आणि ती समिती जी होती त्याचं काम पूर्ण होऊन त्याच्यामध्ये अनेक मूलभूत अधिकार जे समाविष्ट केले. आज प्रश्न असा निर्माण होतोय की भारतीय जनतेचे अनेक मूलभूत अधिकार केंद्र सरकार संपवते. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधले संबंध सुद्धा केंद्र सरकारने पायाखाली तुडवलेले आहेत आणि त्यामुळे जनतेचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार हे पायदळी तोडवण्याचं काम गेली 6 वर्ष अत्यंत नियोजन पद्धतीने सुरू आहे आणि भाजपचं केंद्रस्थानी सरकार आहे, त्याचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. उद्याचा संप हा शेतकऱ्यांच्या विषयीचे 3 कायदे आणि या देशामध्ये जे गेल्या 100 वर्षामध्ये कामगारांनी लढून मिळवलेले कायदे होते, म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून शहीद भगतसिंग, लाला लजपतराव, लोकमान्य टिळक यांच्या काळापासूनचा जो संघर्ष सुरू होता, त्या संघर्षातून 1926चा पहिला कायदा निर्माण झाला. तिथपासून ते एकूण 44 कायद्यांचे चार कायदे या सरकारने बनवलेत. त्याला त्यांनी लेबर कोड असं नाव दिलंय. वेज कोड, इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, ऑक्युपेशन रूल्स आणि सोशल सिक्युरिटी कोड म्हणजे सामाजिक सुरक्षा कायदा. या चारही लेबर कोडमधून 44 कायद्यांमधले मूलभूत अधिकार एकतर डायल्यूट झालेले आहेत, नाहीतर ते अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत. याचा नक्क परिणाम काय? याचा नक्क परिणाम असा आहे, नेट रिझल्ट असा आहे की जो कामगार 180 दिवस किंवा 240 दिवस काम करून परमनंट व्हायचा, तो असंघटित कामगार संघटित व्हायचा, ती प्रक्रिया गेल्या 20 वर्षात थांबलेली आहे. म्हणून आपण गेल्या 20 वर्षात बघतो की लाखो कामगार हे असंघटित क्षेत्रात खेचले गेलेत, टाकले गेलेत, फेकले गेलेत. संघटित क्षेत्र कमी होते आणि असंघटित क्षेत्र 94% झालेले आहे. एकूणच या देशाने जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे जे टप्पे गाठले, त्या उदारीकरणाचा आता शेवट आहे 30 वर्षानंतर. पण त्याचा परिणाम असा झाला की 94% असंघटित कामगार आहेत आणि फक्त 6% संघटित कामगार शिल्लक आहेत. या संघटित कामगारांचे जे कायदे लागू होते ते कायदे सुद्धा आता मोडीत निघालेले आहेत आणि असंघटित कामगारांचा कोणताच कायदा शिल्लक नाही. त्यामुळे 24 मार्चला जे लॉकडाऊन झालं त्यानंतर जे स्थलांतरित कामगार चालत चालत आपापल्या गावी गेले तेव्हा आपण त्यांचे हाल बघितले. त्यांच्या संरक्षणासाठी कोणताच कायदा नव्हता. सरकारने त्यांना धान्य देऊ केलं, परंतु कुठल्याही कायद्याचं संरक्षण मात्र दिलं नाही. आज ज्यांना कायद्यांचं संरक्षण होतं ते 6% संघटित कामगार. त्यांचा ट्रेड युनियन बनवण्याचा कायदा म्हणजे संघटना बांधणीचा कायदा, प्रॉव्हिडंट फंडाचा कायदा, नोकरीत परमनंट होण्याचा कायदा, सुपरअन्युएशन बेनिफिट याचा अर्थ पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी याच्याविषयीचे जे कायदे होते ते सुद्धा आकुंचन पावलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे मोठमोठ्या पब्लिक सेक्टरमध्ये आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या केंद्रीय कामगार संघटना होत्या किंवा अन्य कामगार संघटना होत्या त्या एकत्रित येऊन त्यांना मान्यता मिळायची. त्यांचं रजिस्ट्रेशन आणि मान्यता या गोष्टीसाठी एक यंत्रणा होती. ती यंत्रणा जरी शिल्लक असली तरी कोणतीही नवीन युनियन निर्माण होऊ शकत नाही, कारण का 10% कामगार एकत्र आल्याशिवाय नवीन रजिस्ट्रेशन मिळणार नाही, म्हणजे नवीन एकही युनियन निर्माण होणार नाही अशी अवस्था आहे. जे संघटित कामगार आहेत खाजगी कारखान्यांमध्ये ते 100वरून 300 तो आकडा नेल्यामुळे जवळजवळ सगळ्याच खाजगी कारखान्यामधून लोकांना काढून टाकण्यात येईल. मग लोकांना खाजगीमध्ये जसं काढता येईल तसं सार्वजनिक क्षेत्र, ज्याला आयडियल एम्प्लॉयर असं म्हणतात, जो इंडियन लेबर कॉन्फरन्समध्ये ठरलं त्यापासून भारत सरकारने स्वतःची मुक्तता करून घेतलेली आहे. कारण 1 एप्रिल 2021 पासून सर्व केंद्रीय सरकारी कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी, बँक कर्मचारी, पोस्ट कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, जिथे जिथे सार्वजनिक क्षेत्र आहे त्या सर्व ठिकाणी कायमस्वरूपाची नोकरी यापुढे दिसणार नाही. सरकार एक फतवा काढून सर्वांची नोकरी संपवू शकते आणि सांगू शकते तुमच्यातले काही जे चांगले लोक आहेत, जे स्किल्ड आहेत, ज्यांचं काही विशेष कौशल्य त्यांना आम्ही नोकरी ठेवू, मात्र आम्ही त्यांना 2 ते 3 वर्षाची नोकरी देऊ आणि मग आम्ही प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, पेन्शन वगैरे देण्याचे प्रश्नच नाही. आम्ही एक राऊंड फिगर तुम्हाला देऊ, तुमचं काम चांगलं असेल तर पुन्हा घेऊ, नाही तर तुम्हाला घेणार नाही. त्यामुळे येत्या 3 ते 4 महिन्याच्या कालखंडात लाखो परमनंट नोकऱ्या ह्या कंत्राटी होण्याची शक्यता आहे
आणि आता असं नवीन कायदे जे झालेले आहेत इंडस्ट्रियलायझेशन कोड 2020 प्रमाणे कामगारांनी सौदेबाजी करून कलेक्टिव्ह बार्गेनिंगच्या प्रोसेसमध्ये मान्यता असल्यामुळे वेतन करार जे केलेले आहेत त्या वेतन करारांना आता पूर्णपणे सोडचिठ्ठी देण्यात आली आहे. कारण का आता मालक आणि कामगार हा संबंध संपलेला आहे. एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई रिलेशन ही संपलेली आहे. परिणामी आता सेटलमेंट नावाची गोष्ट, करार नावाची गोष्ट आयडी ऍक्ट खाली संपुष्टात येणार आहे. आयडी ऍक्ट मधली कामगाराची जी व्याख्या आहे ती संपुष्टात आलेली आहे. कारण का आता कामगार कोणाला म्हणावं तर त्याचा पगार किती आहे त्याच्यावर आधारित आहे. त्यामुळे 15,000च्या वरचे पगार घेणारे हे कामगार असणारच नाही आणि 15,000च्या खालचे हे गुलामीच्या अवस्थेत जगणारे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत. आणि आता प्रिन्सिपल एम्प्लॉयर, मग तो केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा खासगी उद्योगपती असेल, तो नसेलच तर कंत्राटदार हाच खरा मालक असेल आणि त्यांचा एकदम कामगार असेल. कंत्राटदार सांगेल तेवढाच पगार घ्यायचा आणि 2 किंवा 3 वर्षाचं फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट घ्यायची. या ठिकाणी मालकाची व्याख्या, कामगाराची व्याख्या ही कायद्यातून संपलेली आहे. आता गुंतवणूकदार आणि भांडवलदार सांगतील तोच कायदा, तोच पगार, तोच नियम. त्यामुळे संघटित कामगार हा जो शिल्लक 6% आहे तो सुद्धा असंघटित बनेल आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये किमान वेतन घेणारे किंवा किमान वेतनापेक्षा थोडे जास्त घेणारे कंत्राटी कामगार असतील आणि त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य हे अधिक असुरक्षित बनेल. अशा तऱ्हेचे या 4ही लेबर कोडचा अंमलबजावणी पूर्ण जेव्हा होईल ते अजून 3-4 महिन्यात होईल तेव्हा त्याचा अर्थ असेल. सो संपूर्णपणे कोणताही नवीन रोजगार 6 वर्षात निर्माण झालेला नाहीये, पण आहे तो रोजगार पण या मोदी सरकारने संपुष्टात आणलेला आहे. त्यामुळे या देशातले एकूणच शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, संघटित कामगार हे जणू 50 ते 60 कोटी लोक आता कायमस्वरूपाचं त्यांचं सुरक्षित आयुष्य जे काही थोडंफार होतं ते पण संपुष्टात येईल. शेतीच्या विषयी प्रश्न असा निर्माण होतो की शेतीतलं उत्पादन ते किती घ्यावं, कसं घ्यावं हे शेतकरी ठरवत असेल. ते आता ह्याच्यापुढे वॉलमार्ट सारखे किंवा रिलायन्स सारखे जे मोठे लोक असतील ते येतील आणि ते शेतकऱ्याला सांगतील की तो हे पिकव आणि ते पिकव आणि त्याचा पिकवलेला माल बाजारामध्ये ते कोणत्या भावाने घ्यायचे आणि कोणत्या भावाने विकायचे आणि शेतकऱ्याला किती द्यायचं आणि ग्राहकाला किती द्यायचं हे कॉर्पोरेट कंपन्या ठरवणार आहेत. आणि यासाठी 3 कायदे पास झालेले आहेत. त्यामुळे शेती व्यवस्थेवरचा पूर्ण ताबा, त्याचं उत्पादन, त्याची किंमत आणि त्याचं वितरण हे कॉर्पोरेट कंपन्या ठरवतील असे ते 3 कायदे आहेत आणि कामगारांसाठीचे 4 कायदे. त्याशिवाय या देशाच्या एकूणच घटनेमध्ये जे मूलभूत अधिकार आहेत त्याला शिक्षण असो, आरोग्य असो किंवा घर असो किंवा वीज असो या अनेक बाबतीमध्ये व्यक्तिगत जे काही अधिकार मिळायला पाहिजेत त्याचा कुठलाही अधिकार राहणार नाही. त्यामुळे एक प्रकारची गुलामीची अवस्था सामान्य जनतेची येईल. मालक हा आंतरराष्ट्रीय भांडवलदार असेल, मालक हा या देशातला अदानी किंवा अंबानी यासारख्या मुठभरच मालक असतील आणि यांच्या हातात या देशाची अर्थव्यवस्था करोनाच्या कालखंडात अत्यंत वेगाने सोपवली जात आहे हे आपण सगळेजण बघतो. त्यामुळे प्रचंड जगामध्ये 5व्या नंबरचा श्रीमंत मनुष्य म्हणून मुकेश अंबानीला आज काय म्हणून गौरव आहे तर मला माहीत नाही, परंतु या देशाच्या सामान्य जनतेची संपत्ती लुटून आज तो श्रीमंत होतोय. आणि त्या ठिकाणी सरकारच आपल्या सर्व सार्वजनिक क्षेत्रातले कारखाने हे अत्यंत कवडीमोल भावामध्ये अदानी अंबानी सारख्या मोठभर भांडवलदारांना आणि त्याचबरोबर फेसबुक म्हणा, गुगल म्हणा किंवा अनेक असे युरोप आणि अमेरिकेतल्या कंपन्या या ठिकाणी येत आहेत आणि ते रिलायन्सशी आणि अदानीशी टायअप करतायत आणि म्हणून रेल्वे विकली जाते, म्हणून बीपीसीएल विकली जाते, म्हणून बीएसएनएल संपुष्टात येते, एमटीएनएल संपुष्टात येते आणि नवीन अनेक कंपन्या येत आहेत आणि या संपूर्ण अवकाशामध्ये ते जागा व्यापतायत. 130 कोटी जनतेची माहिती त्यांच्याकडे जाते आणि त्याच्यामध्ये अंतर्गत सुरक्षता आणि देशाची बाहेरची सुरक्षता ही दोन्ही धोक्यात येत आहे. या संदर्भात अधिक विचार करणं आवश्यक आहे. पण त्याचबरोबर आपण रोजगाराचा प्रश्न जर बघितला तर तो अधिक गंभीर बनतो. कारण नवीन येणारं तंत्रज्ञान नवीन रोजगार निर्माण करणार नाही. नवीन उत्पादन व्यवस्था, नवीन सेवा व्यवस्था आणि नवीन शेती व्यवस्था जीडीपीचं निर्माण होऊ शकेल, संपत्तीचं निर्माण होऊ शकेल, पण तो रोजगार निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे तंत्रज्ञान एका बाजूने रोजगार खाऊन टाकेल आणि सरकारने रोजगार निर्मितीची सर्व साधनं ही भांडवलदारांच्या हातात सुपूर्द केल्यामुळे कायद्यान्वये जो गुंतवणूकदार असेल
तो कामगार कायदे ठरवतोय. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी कामगार कायदे, कामगारांसाठी कामगार कायदे नाहीत, शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे कायदे नाहीत. मात्र माध्यम असं सांगतात, आम्ही 8 तासाचा दिवस 12 तास केला, महिलांसाठी 8 तासाच्या कामाचे जे 24 तास केले, त्यामुळे त्यांना कामासाठी अधिक संधी देतो. अशा तऱ्हेची एक विकृत मांडणी माध्यमांमध्ये काही लेखक मंडळी करतायत आणि माध्यमं त्यालाच प्रसार देत आहेत. आणि ती बहुतेक सगळी भाजपची मंडळी आहेत. आणि याच अशा विकृत विचारसरणीचा प्रसार होतोय. जगातला 8 तासाचा दिवस संपलेला आहे आणि आता तो 12 तास हे मोदी सरकार करू पाहतंय. आणि त्याची एक भलामण करण्याचा प्रयत्न उद्योगपती करणारच, मोदी सरकार करणारच, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पण करतोय, भारतीय मजदूर संघ पण करतोय. त्याला विरोध करण्याची हिंमत नाहीये. कागदावरचे विरोध असतील, पण तो प्रत्यक्षामध्ये 8 तासाचा दिवस हा 12 तास होतोय आणि कामगाराचं शोषण वाढतंय. त्यामुळे कामगाराच्या शोषणाची जी व्यवस्था 100 वर्षापूर्वी होती ब्रिटिशांच्या काळात, त्याच्यावरती मात करून देश स्वतंत्र झाला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेतकरी आणि कामगार लढले. त्या स्वातंत्र्य काळात भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठेच नव्हता, भाजप कुठेच नव्हता, नरेंद्र मोदी कुठेच नव्हते. पण आता नरेंद्र मोदी 70 वर्षानंतर या देशाच्या राज्यकर्ते झालेले आहेत आणि त्यांनी संपूर्णच जी काही सत्ता आहे, मग ती ऑटोनॉमस बॉडीज असतील, कायदे असतील, ते आपल्या कह्यात घेतलेले आहेत. आणि जे दाखवलं असं सांगितलं जातं ते सगळे जुमले आहेत. मग करोनाच्या कालखंडातलं 20 लाख कोटीचं पॅकेज असेल किंवा परवा निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेले काही पॅकेजेस आहेत, हे सगळे कर्जाचे जुमले आहेत. कर्ज घ्यायला आज पात्र लोक नाही आहेत. छोटे उद्योग सुद्धा आज कर्ज घेऊ शकत नाहीत. 6,20,00,000 छोटे उद्योग संपलेले आहेत. त्यामुळे छोटे उद्योग सुद्धा ते आयुष्यातून उठतायत. आता फक्त अवस्था ही फक्त मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांची आहे, आंतरराष्ट्रीय भांडवलाची आहे, अशा तऱ्हेची अवस्था आहे. आणि या सगळ्या एका कॉन्टेक्स्टमध्ये 8 जानेवारीला संप या देशाच्या म्हणजे सुरुवातीलाच झाला. त्यानंतर एक बजेट झालं 1 फेब्रुवारीला. बजेट त्याच कालखंडामध्ये मंदीला सुरुवात खरी झालेलीच होती. त्यामुळे जीडीपी हा 3.5% आलेलाच होता. आज जीडीपी करोनाच्या कालखंडामुळे खाली गेला नसून नरेंद्र मोदींच्या एकूणच ज्या पद्धतीने त्यांनी अर्थव्यवस्था हाताळणी केली आहे भाजप पक्षाने, निर्मला सीतारामन या अत्यंत कुचकामी अशा अर्थमंत्री ठरलेल्या आहेत. त्यामुळे जीडीपी हा 25% खाली गेलाय. याही क्वार्टरमध्ये तो 12 ते 15% खाली जाण्याची शक्यता आहे. अजून आकडे आलेले नाहीयेत. पण IMF असो किंवा आंतरराष्ट्रीय रेटिंगच असो, या सर्वांनी मान्य केलेलं आहे की पुढच्या वर्षी सुद्धा किमान 11% जीडीपी हा आकुंचन पावेल. आपला जीडीपी हा साधारणपणे 1 फेब्रुवारीला जर बघितला तर 200 लाख कोटी रुपयाचा होता. त्यामुळे त्या 200 लाख कोटी रुपयांमध्ये आता आकुंचन पावलेली अर्थव्यवस्था ही जवळजवळ 50 लाख कोटीने आकुंचन पावले. वाढीची कुठली शक्यता नाहीये. त्यामुळे नवीन वाढ होत नसताना या 130 कोटी भारतीय जनतेचे जे जगण्याची साधनं आहेत, ती साधनं, त्यांच्या नोकऱ्या, मग ती शेती असेल, कारखाना असेल, ऑफिस असेल, ते संपुष्टात येत आहे. IT क्षेत्रातल्या नोकऱ्या गेल्या, ऑटो क्षेत्रातल्या नोकऱ्या गेल्या, सरकारी क्षेत्रात नोकऱ्या जात आहेत. त्यानंतर अनेक अशा मोठ्या नवीन उद्योग गेले. 90 पासून ते आपण म्हणू 2010 पर्यंत निर्माण झाले ते उद्योग सुद्धा, तिथल्या तरुणांना सुद्धा आता त्यांच्या नोकऱ्या जात आहेत. त्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आहेत. पण त्या नोकऱ्या गेल्यानंतर या देशातला मध्यम वर्ग, या देशातला कामगार वर्ग, या देशातला शेतकरी वर्ग यांच्या मनामध्ये आज एक अतिशय असुरक्षित वातावरण झालंय. आणि मग ह्यासाठी का आम्ही मोदींना मत दिलं होतं आणि त्यांचा भ्रमनिराश होतोय. आणि ह्या भ्रमनिराशाच्या एका टप्प्यामध्ये जो असंतोष आहे, त्या असंतोषाला उद्या 26 नोव्हेंबर 2020ला कामगार वर्गाच्या 10 केंद्रीय कामगार संघटनांनी, त्यात AITC आहे, इंटक आहे, आयटक आहे, CITU आहे, HMS आहे, AICCTU आहे, TUC आहे, AIUTUC आहे. आणि महाराष्ट्रासारख्या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी म्हणजे या केंद्रीय कामगार संघटना तर आहेतच, पण भारतीय कामगार सेना आहे, जी शिवसेना पक्षप्रणित कामगार संघटना त्यांच्या आहेत, त्या फार मोठ्या संघटना आहेत. सरकारी कर्मचारी आहेत, 17 लाखांची त्यांची ताकद आहे. या ठिकाणी कामगार श्रमिक एकता महासंघ आहे. त्यानंतर या ठिकाणी TUC सारखी संघटना आहे, NTUI सारखी संघटना आहे, ज्यांच्यामध्ये 2 लाख अंगणवाडी, 80,000 महिला या सर्व संघटित आहेत. हा सगळा योजनांमध्ये काम करणाऱ्या महिला, असंघटित वर्ग, मग माथाडी आहे, कंत्राटी कामगार आहे, शिक्षक आहेत, प्रोफेसर्स आहेत, याच्यामध्ये पब्लिक सेक्टरमध्ये ऑइलचे कारखाने आहेत, बँका आहेत, BPT आहे, सगळेच लोक मिळून एकत्रितपणे येऊन संप करतायत. कारण पब्लिक सेक्टर मोडून
त्याच्यामधला वित्तीय तूट भरून काढणं आणि कर संकलनामधला जी तूट आहे ती भरून काढणं असा तो देशाच्या सरकारचा कार्यक्रम आहे. त्यातून पब्लिक सेक्टरमध्ये मोडतोड चालू आहे, किंबहुना विक्री चालू आहे. खासगीकडे हा टप्पा बोलण्याकरता झाला. वस्तुतः ऑइल विकलं जाते, स्टील विकलं जात आहे, कोळसा विकला जातो आहे, हवा विकली जाते, पाणी विकले जाते आहे, काय विकलं जात नाही एवढाच खरा प्रश्न आहे. आणि आता बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक, आयओबी आणि पंजाब अँड सिंध बँक येत्या जानेवारीच्या सुरुवातीला त्यांची कवडी मोलाने विक्री होणार आहे, निव्वळ खासगीकरण नाही. आणि मग बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक आणि त्यानंतर इंडियन बँक या 3 बँका म्हणजे 4 आणि 3 7 बँका निश्चितपणे त्या विक्रीसाठी खुल्या करण्यात आलेल्या आहेत. यांना कोण घेतंय याची उत्तर आपल्याला मिळतील. पण लक्ष्मी विलास बँकेला ज्या पद्धतीने 2,500 कोटी रुपयाला डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरने घेतलं, त्याच पद्धतीने या 7ही राष्ट्रीयकृत बँकांची विल्हेवाट मोदी सरकार लावते. त्यांनी फिक्सिंग केलेलं आहे, त्यांनी खरेदीदार ठरवलेले आहेत, त्याप्रमाणे कवडीमोल भावाने त्यांना ह्या बँका देण्यात येतील. शिवाय या देशातले मोठे जे कॉर्पोरेट उद्योग आहेत त्यांना स्वतंत्रपणे नवीन बँका करण्याची नवीन लायसन्सिंग पॉलिसी पण त्यांनी काढली आहे. आणि या देशातलं संपूर्ण सहकारी क्षेत्र, सहकारी बँका त्यांना संपवायच्या आहेत, त्या खासगी करायच्या आहेत. अशा पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं धोरण टाळलंय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रिझर्व्हमधून भारत सरकारने केव्हाच पैसे काढलेले आहेत, ते जवळजवळ 4 लाख कोटी काढलेले आहेत. आणि त्यामुळे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा बऱ्याच प्रमाणात त्यांनी रिकामी केलेली आहेत. राष्ट्रीयकृत बँकांमधल्या अनेक योजनांद्वारे भरपूर मोठा पैसा भाजप सरकारने कोणत्या योजनांमध्ये टाकला हे कळायला मार्ग नाहीये. पण मग या देशाच्या खजिन्यामध्ये पैसे गेले कुठे, ते पैसे गेले कुठे त्याचं उत्तर कोणी देत नाहीये. जीडीपी खाली गेलाय, लोकांनी जमा केलेला जीएसटी राज्यांना देत नाहीयेत, महाराष्ट्र सरकारचे 25,000 कोटी दिलेले नाहीयेत. त्यामुळे केंद्र आणि राज्यांच्या संबंधामध्ये राज्यांच्या अधिकारांवरती, उत्पन्नावरती पायाखाली तुडवणं असं केंद्र सरकार करते आहे. आणि भाजपच्या विरोधातली जी काही राज्य असतील त्या राज्यांना खिळखिळ करण्याकरता अत्यंत विकृत आणि घाणेरडं राजकारण पण खेळलं जाते. त्यामुळे जनतेला हे सगळं कळतंय. जनता अडाणी नाहीये, पण जनतेला धीर देण्याची गरज आहे. कारण एक अघोषित आर्थिक आणीबाणी ही करोनाच्या आणीबाणीच्या एका कॉन्टेक्स्टमध्ये लादली जात आहे. लोक 144 कलम पाळतायत, लोक करोना पाळतायत, पण देशाचं सरकार मात्र त्यांचा अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. याला रेटण्याकरता लोकशाही संपवण्यासाठी जो प्रयत्न करून हुकुमशाही पद्धतीने घटनेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून 370 रद्द झालेला आहे. लव जिहादच्या गोष्टी करण्यात येत आहेत, अनेक राज्यांवरती दडपण येत आहेत. हे सगळ्या गोष्टी समाजाला विभघटन करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हा देश भारतीयांचा आहे, हा केवळ मुसलमानांचा, हिंदूंचा, बौद्धांचा, जैनांचा किंवा मराठी, हिंदी, मद्रासी, बंगाली असा नाही आहे. हा देश बहुविध आहे, अनेक जाती धर्मांचा. त्याची संस्कृती फार जुनी आहे, परंतु एकजुटीने ते राहणारे भारतीय आहेत. पण या भारतीयांच्या आता त्यांच्यामध्ये विभागणी करून या देशाची संविधानातले मूलभूत अधिकार त्याचं खच्चीकरण करणं आणि आता तर जगण्याचा अधिकार कामगारांचा आणि शेतकऱ्यांचा ज्यावेळेस अनेक कायद्यांवर हिरावून घेतला जातो, त्यामुळे कामगारांनी 8 जानेवारीला 1 दिवसाचा संप केला, तेव्हा तो इशारा दिला होता. इशारा या सरकारला समजत नाहीत, ते बहिरे आहेत आणि ते आंधळे पण झालेले आहेत. पण त्यांनी झोपेचं सोंग घेतलं असलं ते त्यांना जागं करण्याकरता 26 नोव्हेंबर संविधानाच्या दिवशी हा एक व्यापक संप होतोय. हा संप आधीच्या संपासारखा नाहीये. या संपामध्ये एकाच वेळेस कामगार रस्त्यावरती आहेत, शेतकरी तर ऑलरेडी दिल्लीला घेरा डालो, डेरा डालो ही घोषणा घेऊन गेलेले आहेत. त्यांच्याकरता दिल्ली बंद झालेली आहे. परंतु दिल्लीला जाणारे सगळे हायवेज हे शेतकऱ्यांनी रोखले आहेत, म्हणून शेतकऱ्यांच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकलेलं आहे, त्यांना अटक झालेली आहे. तरी पण शेतकरी आपले ट्रॅक्टर, आपले ट्रक, आपल्या गाड्या, आपल्या स्कूटर सगळे घेऊन दिल्लीच्या कडे जाणारे हरियाणामधून, यूपीमधून, पंजाबमधून, मध्य प्रदेशमधून, राजस्थानमधून जेवढे रस्ते दिल्लीकडे जात आहेत, जेवढे रस्ते रेल्वे ट्रॅक जात आहेत, सगळ्यावरती शेतकऱ्यांनी आपला ठिय्या मांडलेला आहे. उद्या काय होते ते पाहूया. परंतु या देशामध्ये ठिकठिकाणी रस्ते चक्का जाम हे शेतकरी तर करणार आहेत. 500 शेतकऱ्यांच्या संघटना एकत्र आल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये त्याचे प्रतिनिधी राजू शेट्टी आहेत, प्रतिभा शिंदे आहेत, डॉक्टर अशोक ढवळे आहेत, नामदेव गावडे आहेत आणि अर्थातच
या सर्व शेतकऱ्यांच्या संघटना मिळून त्यांनी महाराष्ट्रात सुद्धा रास्ता रोको करायचं ठरवलंय. मात्र कामगारांनी संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये भारत बंदच्या मध्ये महाराष्ट्र बंद करताना कोणत्याही तऱ्हेने कायदा हातात न घेता सगळ्या सविनय कायदेभंग सुद्धा नाही, मात्र शेतकरी आणि कामगार असंघटित आणि संघटित या सर्वांना एकत्र करून अनेक जनसंघटनांना एकत्र करून जन आंदोलनांची संघर्ष समिती स्थापन केली आहे, ज्याच्यामध्ये कामगार संघटना संयुक्त समिती आहे. यात सर्वच कामगार आहेत, सर्वच कामगार संघटना आहेत. मग ते शिवसेना असेल, काँग्रेस असतील, डावे पक्ष असतील किंवा ह्या पक्षांच्या पलीकडे सुद्धा ज्या कामगार संघटना संयुक्त कृती समिती आहेत, या सर्वांच्या सहभागातून लोक रस्त्यावरती येणार आहेत. पहिल्यांदा संप करतील आणि मग रस्त्यावरती येतील. पण रस्त्यावरती कसे येतील? 36 जिल्हे, 400 तालुका, या ठिकाणी सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी, एसटी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी महिला या सर्वांनी मिळून ठरवलंय की या 400 तालुक्यामध्ये मानवी साखळी करणार. मुंबईमध्ये व्हीटीपासून ते कल्याणपर्यंत आणि चर्चगेटपासून ते बोरिवली दहिसरपर्यंत मानवी साखळ्या होतील. 10 फुटाच्या अंतरावरती लोक उभे राहतील, आपल्या मागण्या हातात घेतील आणि सांगतील की मोदी सरकारने असा अन्याय केलाय, मोदी सरकारने हे लुबाडलंय, भांडवलदारांनी हे लुबाडलंय, आम्हाला हे नको, आम्हाला हे हवं. आम्हाला आरोग्य व्यवस्थेची बजेटमध्ये तरतूद हवी आहे. आम्हाला शिक्षणासाठी माध्यमिक स्तरांपर्यंत शिक्षण मोफत पाहिजे. शिक्षकांना जुनी पेन्शन हवी, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हवी, बँकांना आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हवी आहे. या पद्धतीने असंघटित कामगारांमध्ये योजनांवरती काम करणाऱ्या अंगणवाडी महिला आणि अन्य जे लोक आहेत त्यांना कायमस्वरूपाची नोकरी द्या, ही मागणी आहे. मानधनाच्या ऐवजी त्यांना सेवेत सामावून घ्या, ही मागणी आहे. कंत्राटी सेवेत असणाऱ्या लोकांना कायमस्वरूपाची नोकरी द्या, ही मागणी आहे. रेशन व्यवस्था बळकट करा, ही मागणी आहे. आणि महागाई कमी करा आणि रोजगार वाढवा, ही मागणी आहे. ह्या सर्व मागण्यांचे फलक घेऊन एकूणच केंद्र सरकारच्या दमन नीतीविरुद्ध आणि केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगारांच्या नीतीविरुद्ध 26 नोव्हेंबरला संप आहे. पुण्यामध्ये डॉक्टर बाबा आढाव आणि सर्व कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड मोठं संविधानाचा रथ, रंगीबेरंगी रथ, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला नमन करून एक मोठी मानवी साखळी होईल. मुंबई शहरातलं मी तुम्हाला सांगितलं, चर्चगेट आणि व्हीटीपासून ते कल्याण आणि बोरिवलीपर्यंत मानवी साखळ्या निर्माण होतील. याच पद्धतीने नाशिकमध्ये प्रचंड मोठं माणसांचं एक विशाल दर्शन होईल. सोलापूर असो, कोल्हापूर असो, औरंगाबाद असो, नाशिक असो, मुंबई असो, ठाणे असो, रायगड असो, नागपूर असो, अमरावती असो, अकोला असो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि 400 तालुक्यांमध्ये माणसं, लोक आपापले खाजगी उद्योग असतील किंवा सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग असतील ते बंद ठेवून कोणत्याही वाहनांवरती दगड न फेकता मानवी समूह एकत्र येतील, सरकारला निवेदन देतील आणि आपलं म्हणणं केंद्र सरकारपर्यंत असंतोष पोहोचवतील. अशा तऱ्हेने सर्व घटकांचा समाजातला आज हा मेसेज या महाराष्ट्रामध्ये तरी 11 कोटी जनतेपैकी 2 कोटी जनता यांच्यापर्यंत पोहोचतोय. ती कष्टकरी जनता आहे. त्या कष्टकरी जनतेचा संताप आणि तळतळाट निश्चितपणे मोदीच्या अंताची ही सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस मुंबईमध्ये चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच स्मृतीला अभिवादन करून आंबेडकरांची घटना हातात धरून लोक शपथ घेतील की आपण RSS आणि भाजपचं मोदी सरकार याला सत्तेवरून पाय उतार करण्याकरता आज 26 नोव्हेंबरला सुरुवात करतो. 24 पर्यंत अशाच एकजुटीने आपण पुढे जाऊया. आणि सर्वात चांगली सांगायची गोष्ट म्हणजे सरकार म्हणून जरी अशा आंदोलनांना पाठिंबा देता येत नसला तरी शिवसेना पक्ष म्हणून, काँग्रेस पक्ष म्हणून, राष्ट्रवादी पक्ष म्हणून त्यांनी कामगार आणि शेतकऱ्यांच्या ह्या मागण्यांना पाठिंबा दिलाय, सक्रिय पाठिंबा दिलाय. त्यामुळे पोलिसांशी सहकार्य करून आणि कोणताही कायदा न मोडता हा संप चांगल्या पद्धतीने चांगल्या जनतेच्या सहभागातून यशस्वी होईल अशा तऱ्हेचं आजचं वातावरण आहे. आणि सत्तेवरचे तीनही पक्ष, सत्तेच्या बाहेर असलेले CPI, CPM, PWP, जनता दल, भारतीय जनता पक्ष सोडून सर्व विरोधी पक्ष आज कामगार आणि शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या ह्या मागण्यांच्या भोवती आहेत. त्यामुळे एक नवीन सुरुवात आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्या पद्धतीने सत्तेतला काँग्रेस पक्ष आणि विरोधातली संयुक्त महाराष्ट्र कृती समिती सगळेजण आम्हाला संयुक्त महाराष्ट्र पाहिजे ही जेव्हा घोषणा घेऊन लढत होते तेव्हा एक दिवस महाराष्ट्र राज्य निर्माण झालं. 1 मे 1960. त्याला आता 60 वर्ष पूर्ण होत आहेत. पण पुन्हा एकदा
मुंबईवरती हल्ला करणं हे केंद्र सरकारने थांबवलेलं नाहीये. त्यानंतर महाराष्ट्र सरकारवरती पुरोगामी सरकारवरती हल्ला करणं केंद्र सरकारने थांबवलं नाहीये. आपल्या राज्याच्या अधिकारावरती हल्ला करणं केंद्र सरकारने थांबवलेलं नाहीये. त्यामुळे जनतेला उठून सांगायला लागेल, आमचे अधिकार, आमच्या राज्याचे अधिकार हे आम्ही सुरक्षित ठेवण्याकरता शेतकरी कामगार हा जो काही हुतात्मा स्मारकामध्ये जे सिम्बॉल आहे, या सिम्बॉलचे आम्ही वारस आहोत. आम्ही 26 नोव्हेंबरला संप करू, मानवी साखळी करू आणि 27 तारखेला शेतकऱ्यांचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. त्या दिवशी कामगार संघटना कृती समित्यांना पाठिंबा देईल. अशा तऱ्हेने 26 आणि 27 नोव्हेंबर हा या देशातले 2 अभूतपूर्व दिवस असतील. दिल्लीला काय होईल हे आता सांगणे कठीण आहे, परंतु चहूबाजूने मोदी सरकारला एक इशारा आहे की आता जनता येत आहे, सिंहासन खाली करा. कारण सातत्याने दर 10 आणि 20 वर्षानंतर अशा रीतीचे उद्रेक या देशाने आपण पाहिलेले आहेत. पण आजचा जो उद्रेक आहे तो अभूतपूर्व आहे. ज्यावेळेस आणीबाणी सदृश्य वातावरण केंद्र सरकारने निर्माण केलेलं आहे, त्यावेळेस संविधान धोक्यात आहे. म्हणून जनतेने जागरूकपणे संविधान वाचवण्यासाठी पुढे आलंच पाहिजे. होय, वी द पीपल ही जी बाब आहे, आपण हे सिद्ध केलं पाहिजे. येस, आम्ही भारतीय लोक संविधानाचं संरक्षण करू. आम्ही ऍक्शनमध्ये आहोत, आम्ही रस्त्यावरती पण येऊ. हा देश आमचा आहे, हा केवळ मोदी आणि केवळ कॉर्पोरेट उद्योगपतींचा नाहीये. हे आपण सिद्ध करूया. या ठिकाणी एकजुटीने हा भारत बंद, हा महाराष्ट्र बंद निश्चितपणे यशस्वी करूया. आणि त्याकरता इन्किलाब जिंदाबादचा नारा देत कामगार, शेतकरी उद्या रस्त्यावर येत आहेत. हा व्हिडिओ यासाठी आहे, याच्यात जनतेचं प्रबोधन आहे, याच्यात जनतेच्या मागण्या आहेत. जनता जागरूक असेल तर लोकशाही जिवंत राहील. नाहीतर हिटलरसारखे लोक दर 15-20 वर्षांतर डोके वर काढत असतात. आपल्याला हिटलर नको, आपल्याला जिनपिंग नको, आपल्याला पुतीन नकोत. होय, आपल्याला नरेंद्र मोदी पण नकोत.